सांगलीमधून भाजपनं पुन्हा एकदा संजय काका पाटलांना आखाड्यात उतरवलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून कुस्ती रंगलीय. पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट पंचनामा सांगली मतदारसंघाचा. सांगली ऐतिहासिक वारसा असलेलं शहर. पहिलं मराठी नाटक सादर करणारे विष्णुदास भावे यांची नाट्य पंढरी. तंतुवाद्यांचं माहेरघर. श्री क्षेत्र औदुंबर, प्राचीन गणपती मंदिर, अरेवाडीचं विरोबा मंदिर, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं मिरजेचा मीरासाहेब दर्गा ही इथली श्रद्धास्थानं. हळद, बेदाणा, द्राक्षांसाठी सांगली ओळखली जाते. संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणणारे यशवंतराव चव्हाण यांची ही जन्मभूमी. 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या वसंतदादा पाटलांची सांगली. लोकनेते राजाराम बापू पाटील, पतंगराव कदम, आर आबा पाटील अशा अनेक नेत्यांमुळे सांगली नेहमीच राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलं. मात्र तरीही चांगली म्हणावी अशी सांगलीची स्थिती नाही. सांगली जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जत आटपाडीत अजूनही टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. म्हैसाळ टेंभू सिंचन योजना अजूनही अपूर्ण आहे. कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय. कृष्णा नदीला येणाऱ्या महापुरामुळे निर्माण झालेला पूरपट्टा आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. नव्या MIDC मंजूर होऊनही त्या विकसित झाल्या नाहीत. हळद, बेदाणा, द्राक्षावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले गेले नाहीत. नाट्य पंढरी असलेल्या सांगलीत सरकारच्या माध्यमातून एकही नाट्यगृह उभं राहिलं नाही. राजकीय दृष्ट्या सांगली म्हणजे काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला. 2009 मध्ये काँग्रेसच्या प्रतीक पाटलांनी अपक्ष उमेदवार अजित घोरपडेंचा 39,000 मतांनी पराभव केला. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचं कमळ फुललं. भाजपच्या संजय काका पाटलांनी काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटलांचा 2.25 लाख मतांनी पाडाव केला. 2019 मध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढतीत संजय काकांनी स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना मात दिली. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार निवडून आला होता. भाजपनं संजय काका पाटलांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवलंय. त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असतानाही उमेदवारी मिळवण्यात ते यशस्वी झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत उमेदवारीवरून जोरदार धुसफूस आहे. शिवसेना ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना सांगलीच्या आखाड्यात उतरवलंय. मिरजमधील सभेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तर वसंतदादा पाटील घराण्याचे वारसदार विशाल पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काहीही झालं तरी सांगलीतून काँग्रेसच लढणार असल्याचं ठामपणे सांगितलं जातंय. लोकांना माझं जीवन सगळं लोकांच्या समोर आहे. त्यामुळं चांगलं वागणं, चांगलं राहणं, लोकांशी जे असतील ती कामं करणं, ह्या सगळ्या भूमिका निश्चितपणानं करत आलोय. आणि या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं त्याचा फायदा होऊन आपण मोठ्या मताधिक्यानं लोक आपल्या पाठीशी उभा राहून निवडून देतील हा विश्वास या निमित्तानं मला आहे. शिवसेना पक्षानं माझ्यावर विश्वास दाखवून जी परवा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी जी मला उमेदवारी जाहीर केली, जो शब्द मातोश्रीतनं आलेला आहे, कारण आजपर्यंत अख्खी संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे की मातोश्रीतनं आलेला शब्द कधीही मागं फिरलेला नाही. त्यामुळे सांगलीची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष लढवणार आहे. त्याचे उमेदवारही मी असणार आहे. भाजपनं प्रचारात आघाडी घेतलीय तर उमेदवार ठरवतानाच महाविकास आघाडीला घाम फुटलाय. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस अशी कुस्ती रंगली आहे. संजय काका पाटलांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना शड्डू टोकून आखाड्यात उतरवलं आहे. मात्र काँग्रेस अजून मागे हटायला तयार नाही आहे. दोघांच्या या भांडणात संजय काका पाटलांना लाभ होणार का हा प्रश्न आहे. सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली.